आज आपण बनवणार आहोत चिगळाची भाजी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. चिगळाची भाजी, एक छोटी वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, लसूण पाकळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत, मीठ आणि एक मीडियम आकाराचा कांदा. तर सगळ्यात आधी आपण ही भाजी कट करून घेऊयात. भाजी कट करण्या अगोदर आपण ही भाजी धुवून नीट करून घ्यायची आहे. तर मी घेतलेली आहे, तर तुम्ही सुद्धा घ्या. आता मी ही भाजी छोट्या छोट्या आकारात कट करत आहे. तर हे बघा, ही आपली भाजी कट करून झालेली आहे पूर्णपणे. तर आपण आता घेतलेला कांदा आहे तो कट करून घेऊयात. मी हा कांदा कट केलेला आहे. आता आपण गॅस पेटवूया. त्याच्यावर कढई ठेवून कढईत तेल टाकू. तेलामध्ये कांदा परतून घेऊयात. तर हा बघा, कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यात लसूण पाकळ्या टाकून घेऊयात, ज्या मी बारीक केलेल्या आहेत त्या. तर ह्या बघा, लसूण बारीक झाल्यानंतर आपण चिगळाची भाजी त्याच्यात टाकणार आहोत तेलामध्ये. तर ती भाजी परतून घ्या. अशा प्रकारे ही भाजी तेलात परतून घ्यायची. त्याच्यानंतर आपण जी छोटी वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे तीही तुम्ही भाजीमध्ये टाकून घ्या तेलात. तर त्याच्यासोबत हलवा भाजी. मी अशा प्रकारे भाजी हलवत राहायचं आहे. नंतर आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत. तर लाल तिखट टाकल्यानंतर पण भाजी हलवून घ्या. आपली भाजी होईपर्यंत आपला गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवा. नंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. भाजी परत परतून घ्या. नंतर मी सगळ्या शेवटी एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. कूट टाकल्यानंतर आपली भाजी ही बघा तयार झालेली आहे. तर थोडा वेळ भाजी परतून घ्या आणि नंतर भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.